Hello students, welcome in 12th standard. Today we start a topic reproduction in lower and higher plants. Lecture first. First we study definition. Reproduction is the production of young ones like their parents. Means reproduction is a process in which parent produce a new offspring of their own kind. सजीव आपल्यासारखा नवीन जीव तयार करू शकतो त्याला रिप्रोडक्शन म्हणजेच पुनरुत्पादन असं म्हटलं जातं. देर आर मेन टू सिग्निफिकन्स बिकॉज रिप्रोडक्शन इज इसेन्शियल प्रोसेस. इट इज इम्पॉर्टंट इन कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज. मीन्स इट इज इम्पॉर्टंट टू इन्क्रीज द नंबर ऑफ स्पेसीज. प्रजातींची संख्या वाढण्यासाठी रिप्रोडक्शन महत्त्वाचं ठरत असतं. Then it is also important to maintain the continuity of life. म्हणजे आयुष्याची सलगता मेंटेन करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. Then next point is types of reproduction. Students, we well known about types of reproduction, that is asexual reproduction and sexual reproduction. First we learn about asexual reproduction. First we study definition. Asexual reproduction is defined as the reproduction which does not involve fusion of two gametes, that is male gamete and female gamete. They are also called as a sex cell, is called a asexual reproduction. म्हणजे या पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट यांचा सहभाग असत नाही, तर फक्त एकच पॅरेंट ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतो. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन प्रोड्यूस अ जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझम पासून एक सारखं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असलेला ऑर्गॅनिझम या पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये तयार होत असतो. आणि ह्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम तयार होतात त्याचं मॉर्फोलॉजिकली स्ट्रक्चर आणि जेनेटिकल कॉन्स्टिट्यूशन हे पॅरेंट सारखं असतं आणि त्याला क्लोन असं म्हणतात. द मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज अ क्लोन. देन नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट ऑफ इज फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. In fragmentation, organism break into fragments, that is pieces, and they grow into new individual. Example, Spirogyra. या खंडीभवनामध्ये एखादा ऑर्गॅनिझम जर तुटला तर त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होत असतो. डायग्राम मध्ये आपण बघू शकतो स्पायरोगायराचा हा एक फिलामेंट आहे. त्याचे 3 तुकडे झाले आणि ह्या प्रत्येक तुकड्यापासून प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन फिलामेंट तयार होत असतो. याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट इज बडिंग. बडिंग म्हणजे कळ्या येणं. इन बडिंग पॅरेंट सेल प्रोड्यूस 1 or more बर्ड्स. आफ्टर मॅच्युरिटी दे सेपरेट अँड डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. एक्झाम्पल ईस्ट सेल. आपण डायग्राम मध्ये ही प्रोसेस जी आहे ती एक्सप्लेन करू शकतो. बघा डायग्राम मध्ये ईस्ट सेल आहे, ही पॅरेंट सेल आहे. या पॅरेंट सेलला एक बर्ड तयार झालेली आहे. या बर्ड मध्ये हा न्यूक्लियस डिवाइड झाला आणि कॉपी झाला आणि त्या बर्ड पासून डॉटर सेल तयार होते. ही डॉटर सेल पॅरेंट सेल पासून सेपरेट होते आणि ती नंतर अशा अनेक बर्ड्स किंवा डॉटर सेल्स तयार करत असते. अशा पद्धतीनं बडिंगनं नवीन पेशी तयार होत असतात. देन थर्ड टाइप इज स्पोर फॉर्मेशन. स्टुडंट्स, फर्स्ट वी नो what is mean by spore. Spore is a seed-like material which is present in lower plant like algae and fungi. ज्या पद्धतीनं आपण एखादं प्लांट उगवण्यासाठी बी पेरत असतो तसं लोअर प्लांट मध्ये ते प्लांट तयार होण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं त्याला स्पोर्स असं म्हटलं जातं. आणि हे स्पोर्स अल्गे आणि फंगाय मध्ये तयार होतात.
आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया अल्गी मधले एक्झाम्पल आहे क्लॅमिडोमोनास. इन क्लॅमिडोमोनास द स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर्स. आता या ठिकाणी अल्गीमध्ये जे स्पोर तयार होतात त्याला झूस्पोर असं म्हटलं जातं. दीज झूस्पोर कन्सिस्ट हेअर लाईक स्ट्रक्चर वी सी इन डायग्रॅम. ह्या डायग्रॅम मध्ये बघू शकतो आपण ह्या झूस्पोरला एक हेअर सारखं स्ट्रक्चर आहे, याला फ्लॅजेला असं म्हणतात, म्हणून त्याला फ्लॅजिलेटेड म्हणायचं. अँड ड्यू टू दिस फ्लॅजेला दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड सो दे आर कॉल्ड ॲज मोटाईल. हालचाल करतात म्हणून त्याला मोटाईल असं म्हटलं जातं. हे सगळे झूस्पोर ज्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतात त्याला झूस्पोरॅन्जियम असं म्हणतात आणि आफ्टर मॅच्युरिटी नंतर ते झूस्पोरॅन्जियम मधून बाहेर पडतात. फ्लॅजेलाच्या साह्यानं ते इकडं तिकडं जाऊ शकतात आणि फेवरेबल कंडिशनमध्ये जर्मिनेट होतात आणि नवीन फिलामेंट तयार करतात. देन नेक्स्ट पॉइंट इज कोनिडिया फॉर्मेशन. जसं आता आपण बघितलं की अल्गीमध्ये जे स्पोर्स तयार होतात त्याला झूस्पोर म्हटलं जातं, तसं फंगायमध्ये जे स्पोर्स तयार होतात त्याला कोनिडिया असं म्हणतात. इथं डिफरन्स हा आहे की झूस्पोर्स जे आहेत ते मोटाईल आहेत, त्याला फ्लॅजेला आहे. इथं आपण जर डायग्रॅम मध्ये बघितलं तर ह्या डायग्रॅम मध्ये फक्त आपल्याला सर्कल्स बघायला मिळतात, ह्याला इथं फ्लॅजेला तयार झालेला नाही, म्हणजे हे हालचाल करू शकत नाहीत आणि म्हणून याला नॉन मोटाईल असं म्हटलं जातं. याचे एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. इन पेनिसिलियम it produces non-motile spores called as conidia. These conidia in favorable condition germinate and produce a new penicillium or new plant. The next type is binary fission. Bi means two and fission tukde hona. In binary fission, parent cell divide into two equal cells which produce two new individual. Example अमिबा अँड पॅरामोशियम. डायग्रॅम मध्ये आपण बघू शकतो अमिबाची एक सेल आहे, त्या सेलपासून दोन इक्वल सेल्स या ठिकाणी तयार झाल्या आणि त्या दोन इक्वल सेलपासून दोन नवीन स्वतंत्र जीव तयार होत असतात. अशा पद्धतीनं एका अमिबापासून शेवटी दोन अमिबा तयार होतात आणि ते स्वतंत्रपणे जगतात. देन next point is gemule formation. Gemules are small bird-like cells present in some lower organisms like sponges. अगदी छोट्या कळ्यांसारखं स्ट्रक्चर स्पॉन्जेस सारख्या लोअर ऑर्गॅनिझम मध्ये तयार होतं आणि फेवरेबल कंडिशन मध्ये त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला जिम्यूल असं म्हटलं जातं. स्टुडंट्स, इन सच अ वे टुडे वी स्टडी the types of asexual reproduction. In next lecture we study the types of vegetative reproduction. Thank you.